हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कशा आहात? अपेक्षा करते तुम्ही छान मस्त आणि मजेतच असणार. आज ना मी तुम्हाला माझ्या बेडरूमचं काहीतरी नवीन लूक दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला खरंच विसरू नका. बघा सकाळी म्हणजे मी आता सध्या तरी गावाकडे गेली होती. गावाकडनं आल्यानंतर म्हटलं आपल्याला आवरायचंच आहे, तर धूळ एवढी झाली होती. पण माझं कसं आहे, मी जर गावाकडनं आल्यानंतर रूम जर मी इकडच्या गोष्टी तिकडे केल्या नाही तोवर ना माझं मनच होत नाही की मी रूम आवरला आहे. म्हणून आज ना मला सगळं काही नवीन दुसऱ्या म्हणजे वस्तू चेंज करायच्या होत्या. म्हटलं त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी काय केले, शेंगदाणे आणि लाडू बांधण्यासाठी खारी होती ती मस्त उन्हात सुकवायला ठेवली. काही मिरचींचं बघून घेतलं आणि त्यांना थोडंफार पाणी वगैरे घालायचं होतं ते पण घालून घेतलं. मग नंतर इकडे मी पुन्हा बेडरूममध्ये आली. सगळे गादी वगैरे विकींना काढायला लावले. त्यानंतर मग इकडचा तिकडचा काही कपाटवरचा पसारा होता तो देखील मी सगळा बाहेर ठेवून दिला. आणि हे वरचं फर्निचरमध्ये माझा हात पुरत नव्हता. मग मी यांनाच बोलली की तुम्ही मला खाली करून द्या आणि तेवढं झाडून आणि पुसून द्या. मग ही मदत त्यांनी छान मला करूनच दिली. मग बघा मग ते पुन्हा मला ते सगळं सामान काढत होता तोवर ते म्हणे तू नाश्त्याला काहीतरी बनव. मग मी मस्त उसळ केली आणि हे रात्रीच मी भिजत घातले होते. म्हटलं सकाळी आपल्याला फक्त कांदे टमाटे चिरूनच करायचं आहे ना. मग आम्ही छान उसळ वगैरे खाल्ली, नाश्ता छान केला. त्यानंतर मग यांना मी मस्त कापड ओला करून देत होती आणि सगळं फर्निचर पुसायचं काम यांच्याकडे होतं. फर्निचर सगळं क्लीन झाल्यानंतर झाडून पुसून झाल्यानंतर मस्त थोडा वेळ वाढत घातलं आणि त्यानंतर यांच्यासोबत गोड बोलून यांना सांगितलं की हा सामान जसा काढला आहे ना तसाच तुमच्या हाताने वरती ठेवून द्या. सामान त्यांनी छान व्यवस्थित वरती लावून दिला. म्हटलं हे फॅन वगैरे पुसतील तोवर ना मी हे बोर्ड पण मस्त पुसून घेते. मग मी आधी ना मस्त कोलगेट घेतलं, ब्रशवर टाकलं आणि कोलगेटनेच म्हणजे ब्रशनेच छान मी बोर्डला मस्त हे करून घेतलं, घासून घेतलं. आणि हे बोर्ड जास्त जुने असल्यामुळे मी जास्त घेतली नाही. मी हळूहळूच पुसत होती की शॉर्ट लागू शकतो आणि खरंच तसं 2-3 वेळा माझ्यासोबत झाले. म्हणून मी आरामातच करत होती. हे सगळं झालंच होतं तोवर म्हटलं आता हा बेड पण मस्त सगळा क्लीन करून घेऊ आपण. मग बेडवरचं हे प्लाऊड वगैरे काढून घेतलं आणि हळूहळू करत हा बराच सामान मी सगळा गॅलरीमध्ये ठेवून घेतला. बेडमध्ये ना बराच सामान बसलेला होता. मग म्हटलं बेड पण मस्त आपल्याला छान झाडून पुसून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी बेड खरंच पूर्ण रिकामा करायचा होता. मग मी सगळ्या हळूहळू करत मस्त बेडमध्ये जो सामान होता ना तो गॅलरीमध्ये ठेवत राहिली आणि तो सगळा ठेवल्यानंतर मग त्याला मस्त झाडून घेतलं आणि ओल्या कापडाने छान पुसून घेतला. तोवर माझी चहा इकडे देखील झाली होती. मग आम्ही मस्त दोघांनी मिळून मस्त चहा एन्जॉय केली. चहा एन्जॉय झाल्यानंतर थोडाफार माझा बेड बाकी होता तो पुन्हा पुसायला घेतला. पुसल्यानंतर मग मी विकींना बोलली की याला थोडं बाजूला करूया. बाजूला करायचा होता पण तिकडे माझा ड्रेसिंग टेबल होता. म्हटलं सगळ्यात आधी आपल्याला हा ड्रेसिंग टेबल काढून घ्यावा लागेल आणि या इकडच्या तिकडच्या भिंत देखील आपल्याला क्लीन करून घ्यावं लागतील. मग मी हा सगळा ड्रेसिंग टेबलमधला सगळं सामान काढतच होती. म्हटलं लगे हात याला पण मस्त झटकून घेते, पुसून पण घेते म्हटलं आणि मग बाजूला करून देते. मग ते सगळं मस्त ड्रेसिंग टेबल छान क्लीन केल्यानंतर बाजूला केला आणि त्यानंतर मग ही भिंतही मी छान झाडून घेतली, पुसून घेतली आणि इकडे आम्ही बेड ठेवायला घेतला. भिंतींना पण छान ओल्या कापडाने मस्त क्लीन करून घेतले. काही विकीचे फोटो होते ते पण काढून घेतले, झाडून घेतले आणि मस्त पुसून घेतलं. मी तर हे ना आधी मस्त भिंती डायरेक्ट धुवूनच घेत होती पण आम्ही खाली कार्पेट लावला आहे ना त्याच्यासाठी आता ते धुणं होत नाही. पण मी हाताने ओल्या कापडाने किंवा कुठे जाते किंवा 15 दिवसांनी ह्या सगळ्या गोष्टी करतच राहते. मग माझं सगळ्या भिंती पुसून झाल्या त्या आजूबाजूच्या. त्यानंतर ह्या खालच्या विटाया होत्या. मग मला ह्या विटाया देखील इकडे ठेवायच्या होत्या म्हणून त्या विटाया देखील मी झाडून पुसून घेतल्या आणि त्या जागेवर लावून दिल्या आणि विकीच्या मदतीने कॉट मस्त सेट केला. विटायांचा काय फायदा आहे म्हणजे मी झाडू पण छान मारू शकते आणि पुसू पण छान शकते. त्याच्यासाठी मी हे करून घेतलं. मग नंतर आमचा बेड मस्त सेट झाला. त्यानंतर विकींना बोलली की ते कडप्पा पुन्हा टाकून द्या आणि तो बेडमधला जो सामान होता तो तुमच्या हाताने छान आवरून द्या. मग विकीने सगळं करून दिलं आणि गादी वगैरे टाकली. त्यानंतर नंबर आला कपाटचा. म्हटलं आता बेड झालाच आहे तर हे सगळे कपडे ना बेडवर ठेवूया आणि मस्त कपाटलाही मी मस्त छान झाडून पुसून घेतले.
कपाट छान झाडून पुसून झालीच होती, म्हटलं कपाट पण क्लीन झाली। मग ह्या कपड्यांच्या छान घड्या करून घेतल्या आणि जागेवर सेट करून दिल्या। त्या खंड्यामध्ये ना शंभूचेच कपडे ठेवते आणि आजूबाजूही एकदा मस्त छान हात मारून दिला। असं करून माझं घरातलं भरपूर काही काम झालं। तो म्हटलं आता ड्रेसिंग टेबल इकडे ठेवला आहे, पुन्हा त्याला एक हात लावून देते आणि तो वस्तू वगैरे होते त्या पण मस्त छान पुसून घेतल्या आणि जागेवर सेट करून दिला। असं करून माझा बेडरूम ना बराच काही मस्त छान क्लीन झालेला होता। ड्रेसिंग टेबल मी काही जास्त डीपमध्ये आवरला आणि फक्त हे माझे बॉक्स होते ते छान पुसून घेतले आणि पुन्हा ठेवून दिले आणि एक हात वरून पण मारून दिला। आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं, काही माझी आंघोळ बाकी ती आंघोळ वगैरे केली। त्यानंतर म्हटलं बेड पण मस्त एकदा अजून क्लीन करून घेते आणि त्याच्यावर बेडशीट वगैरे छान आथरून दिली। त्यानंतर कुशन वगैरेंना पण कवर वगैरे चेंज करायचे ते देखील मी इकडे करून घेतले आणि एवढं सगळं बेड आपण छान केलाच आहे म्हटलं, तर बेडशीट पण मी मस्त नवीच टाकून दिली। त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मग पुन्हा एकदा मस्त झाडू मारून घेतला। गॅलरीत देखील मी छान झाडू मारून घेतला आणि ही समोरची भिंत ना माझी पुसायची राहिली होती, मग ती देखील मी इकडे छान पुसून घेतली। काही माझे छोटे मोठे दरवाजे होते ते पण पुसून घेतले। शंभूसाठी हे पोस्टर लावले ते पण मी चांगल्या ओल्या कापडने आणि कोरडा पिळून घेतलेला होता आणि मग हे पण पुसून घेतलं। त्यानंतर बेडरूमचे दोघं दरवाजे पुसायला घेतले। मग मी सगळ्यात आधी मस्त ओला कापड केला, थोडं कम्फर्ट टाकलं आणि त्यानंतर हा दरवाजा पुसायला घेतला, म्हणजे जेणेकरून वास पण येणार नाही म्हटलं। आणि इकडे गॅलरीचा पण दरवाजा पुसायचा होता, तो पण छान पुसून घेतला। काही बेडरूमच्या 2 खिडक्या होत्या त्या पण पुसल्या, पण त्या माझ्याने शूट झाल्या नाही। मग असं करून ते सगळं मस्त छान मी पुसून घेतलं आणि घराला पण एकदा मॉप मारून घेतला। असं करून माझं घर एकदम छान चमकायला लागलं आणि त्यानंतर मग हे मी आता हिवाळा चालू झाला आहे म्हटलं, खाली उतरले की पाय होतं, मग मस्त पायाखाली नरम लागलं ना थोडं बरं वाटतं, मग मी तसं करून घेतलं। आणि हा ड्रेसिंग टेबलवर ना फारच मला रिकामा वाटत होता, तो काही दिवसात तर पूर्ण भरणारच आहे, पण आता मी सगळं आवरल्यामुळे ना तो फारच रिकामा वाटत होता, म्हणून त्याच्यावर ना मी हे मस्त 2 बैल ठेवून दिले आणि डेकोरेशन थोडंफार नॉर्मल होतं ते करून घेतलं। सगळं आवरल्यानंतर माझा बेडरूम असा काहीसा दिसतोय बघा। तुम्हाला कसं वाटलं हेही नक्कीच सांगा। आधी तुम्ही बघून घ्या, मग आपण बोलूया। माझा बेडरूम बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? मी आधीचा बेडरूम छान ठेवलेला होता की आताचा? हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मी बेड इकडे ठेवल्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे पण मला नक्कीच सांगा। असेच छानसे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेडरूमचा नवीन लुक सोबत मी माझा व्हिडिओ इथं संपवते। तुम्हाला हा रूम कसा वाटला आणि मी केलेलं डेकोरेशन नवीन काहीतरी तुम्हाला कसं वाटलं हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोवर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।